नमस्कार मित्रांनो. आजकाल या धावपळीच्या जगामध्ये आपण ऑनलाईनवरती किंवा इतरही अनेक ठिकाणी अनेक मूव्हीज पाहतो, कार्टून्स पाहतो, अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतो. पण या धावपळीच्या जगामध्ये शांत असं बसून एके ठिकाणी अशा छान गोष्टी ऐकणे, एखादे किस्से ऐकणे हे आपल्याला मिळतच नाही. तर असे जे कोणी माझे श्रोते आहेत त्यांची मी आजपासून नक्कीच इच्छा पूर्ण करणार आहे. कारण आजपासून मी घेत आहे अनेक गोष्टींचा खजिना आणि मला आशा आहे की ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता आपण आपली पहिली गोष्ट स्टार्ट करायची आहे आणि त्या गोष्टीचे नाव आहे अशब्द. रात्री मला अचानक जाग आली. मी अंथरुणात खडबडून उठून बसलो. एक तीव्र जाणीव खंजीर खुपसावा तशी माझ्या मेंदूत शिरली होती. जसं काही कोणीतरी धडधडा हलवून जागं केलं होतं. उठ, झोपलास काय? जायला हवं आत्ताच्या आत्ता देवरानला, कर्नल राजोपाध्यांकडे. मी चांगला खडखडीत जागा झालो. तरीही तो संदेश माझ्या कानात घुमतच होता. कानात नव्हे, एकदम मनातच. मी उठलो, पाणी प्यायलो, तरीही कर्नल राजोपाध्याचा विचार मनात ठुसठुसतच राहिला. आपल्याबरोबरचं एखादं माणूस प्रवासात मधल्याच स्टेशनवर राहून जावं आणि ते मागं राहिल्याची आठवण झाल्यानंतर छातीत धस व्हावा तसा. कर्नलला भेटायला हवं, आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जायला हवं. ती जाणीव माझी पाठ सोडत नव्हती. घाई आहे, वेळ घालवून मुळीच चालण्यासारखं नाही. नंतर फार उशीर होईल. आत्ताच. पण आत्ताच्या आत्ता कसं जाणार एवढ्या रात्री? मुंबईहून देवरानला, साताऱ्याजवळ, असं अचानक? आणि कशासाठी? नुसतं कर्नलला भेटण्यासाठी? मी तसाच दामटून बिछाण्यावर पडलो. काहीतरी मनाचे चाळे झालं म्हणून दुर्लक्ष करून झोपण्याच्या प्रयत्नाला लागलो. पण झोप मुळीच येईना. घशाला कोरडं पडून जाग यावी आणि मध्येच डोळ्यांवर झापड आली तरी पुन्हा तहान तहान करीत जागं व्हावं, तसं त्या विचारापायी रात्रभर चाललं होतं. कर्नलची आठवण आज अशी एकाकी का यावी? गेल्या 12-14 वर्षात त्याचा माझा पत्रव्यवहारसुद्धा नव्हता. मात्र एकेकाळी आमची जीवाभावाची मैत्री होती. तसं पाहिलं तर आमच्यात वयाचं बरंच अंतर होतं. 20-22 वर्षापूर्वी आम्ही एकत्र लढलो असलो तरी हुद्द्यानं बरोबरीचे नव्हतो. माझी तेव्हा जेमतेम 5 वर्ष सर्व्हिस झाली होती आणि कर्नल सैन्यातला एक बुजुर्ग अधिकारी समजला जात होता. आमची तुकडी त्याच्या हाताखाली होती आणि तो माझा बॉस होता. पण युद्धात कधीकधी माणसं फार जवळ येतात. सगळ्यांच्या पुढ्यात एकाच वेळी मरण उभं राहिलं की माणसं हुद्द्यांमधला फरक विसरतात आणि निव्वळ माणूस म्हणून एकमेकांचे साथी बनतात. अशाच कुठल्या तरी काळवेळी आम्ही एकमेकांचे जिगरी दोस्त झालो. सकाळी मी त्याला कितीही कडक सॅल्यूट मारला तरी रात्री आम्ही एकत्र बसून रमचे घुटके घेऊ लागलो. नंतर वाटा वेगवेगळ्या झाल्या. मी लग्न काही न करता मिलिटरी ऑफिसचा संसार सांभाळू लागलो. कर्नल 15 वर्षापूर्वी रिटायर्ड झाला आणि देवरानला त्याची जमीन होती तिथं घर बांधून आरामात राहू लागला. त्याची बायको त्यापूर्वीच गेली होती. एक मुलगी होती, तिचंही लग्न झालं आणि तिला एक मुलगी झाली. कर्नलचा स्वभाव मूळचा आनंदी आणि उद्योगी. शेतीवाडी वाढवून देवरांचं नंदनवन करायची त्याची योजना होती. पण हे देवाला कुठलं पाहतंय? 12 वर्षांपूर्वी त्याची मुलगी आणि जावई आपल्या मुलीला घेऊन सहज त्याला भेटायला आले. 4 दिवसांसाठी म्हणून तिला कर्नलकडे ठेवून ते पुढच्या प्रवासाला निघाले. पण वाटेत गाडी झाडावर आपटून उलटली आणि दोघंही जागच्या जागी ठार झाले. त्या बातमीचा कर्नलला इतका जबर धक्का बसला की त्याला पक्षाघाताचा झटका आला आणि त्यात त्याची वाचा गेली. आजोबांची अवस्था अशी झाली तरी 2 वर्षांची नात दुसरीकडे कुठे जाणार? 4 दिवसांसाठी म्हणून आलेली ती चिमुकली कायम त्याच्याजवळच राहिली. या अपघातानंतर कर्नलचा सगळ्यांशीच व्यवहार तुटला असावा. मला त्याची माहिती कळली तीसुद्धा एकदम नव्हे तर तुटकपणे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तोंडून कधीतरी त्याला भेटून विचारपूस करणे अशक्य नव्हतं. पण एकतर त्याचं ते देवरान खेडं येण्या जाण्याच्या वाटेवर नव्हतं
आणि दुसरं, ज्या कर्नलला आम्ही युद्धात वाघासारखा झुंजताना पाहिला होता त्याला गलितगात्र अवस्थेत पाहण्याची माझी छाती नव्हती. गेली 12 वर्ष ज्याची काही वास्तपुस्त नाही अशा या दोस्ताची आज मात्र अशी सणक्कन आठवण झाली होती. आतून अगदी खोलवरून वाटायला लागलं होतं की देवरानला जाऊन कर्नलची विचारपूस करणं फार फार जरुरीचं आहे. एका विचित्र लोंबकळत्या मनस्थितीत मी कशीबशी रात्र काढली आणि सकाळीच जीप घेऊन साताऱ्याला निघालो. देवरान म्हणजे नावाप्रमाणेच रानच होतं. दाटीवाटीनं वाढलेल्या झाडाझुडपांमधून जीप काढायची हे एक दिव्यच होतं. कर्द झाडीमुळं संध्याकाळी 5:45 वाजता तिथं मिट्ट काळोख पडला होता. गाव जेमतेम 25-30 घरांचं होतं. कर्नलचा बंगला तिथूनही दूर प्रत्यक्ष जंगलातच होता. लाकडं गोळा करून परत निघालेल्या गावकऱ्यांनीच मला तो दाखवला. अवकाळा आलेल्या त्या एकाकी बंगल्यासमोर मी जीप उभी केली आणि बॅग घेऊन खाली उतरलो. टॉर्च पेटवून दाराशी गेलो. कडी वाजवणार एवढ्यात मागं चाहू लागली म्हणून वळलो. एक म्हातारा गडी पाठीशीच उभा होता. बहुधा गाडीचा आवाज ऐकूनच तो आला असावा. कर्नल राजोपाध्यांचा बंगला हाच ना, मी विचारलं. त्यानं हातातला कंदील खाली ठेवला आणि काही न बोलता दार ढकललं. बंगला गेल्या 15 वर्षातला, पण 100 वर्षापूर्वीचा असावा तसा जुनाट वाटत होता. उघडच आहे. कर्नलच्या एकांड्या विकल संसारात बंगल्याची निगा कोण राखणार? तुम्ही या बंगल्याची देखरेख करता? मी तिथल्याच एका उसवलेल्या सोफ्यावर बसकण मारीत विचारलं. अधनंमधनं येतो, तेही कामापुरतं. लगेच हाकून देतात. जास्त वेळ इथं राहायची परवानगी नाही. का? आम्ही बोलतो म्हणून इथं कोणी बोलायचं नसतं. बोलायचं नसतं? मी चकित होऊन विचारलं. मग आठवलं, कर्नलची स्वतःची वाचा गेली आहे. इथं सगळं चिडीचूप असतं बघा. माणसाचा आवाज नाही. कर्नल साहेब कुठं आहेत? त्यांना सांगा मी आलोय, त्यांचा जुना दोस्त. गडी हल्ला नाही. काही क्षण तो गप्पच उभा होता. मग म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही? काल रात्रीच साहेब वारले. छातीत कसं तरी व्हायला लागलं न 5 मिनिटात खेळ खल्लास. काय विलक्षण योगायोग. काल रात्री मी कर्नलकडे यायला हवं ह्या जाणीवेनं दचकून जागा झालो. बहुधा त्याच वेळी इकडं. आज सकाळीच अग्नी दिला. तुम्ही येणार हे ठाऊक असतं तर. गेल्या 15 वर्षात कधीही कर्नलच्या गावी न आलेला मी आज एकाकी ठरवून इथं आलो ते कधी? तर कर्नल या जगातून निघून गेल्यानंतर. त्याचं शेवटचं दर्शनसुद्धा मला घेता आलं नव्हतं. मग का उपयोग होता माझ्या इथं येण्याचा? आपल्या दारात एक मुलगी येऊन उभी राहिली. माझ्या शरीरातून एक विचित्र संवेदना लहरत गेली. 14 वर्षांची ती मुलगी नक्कीच कर्नलची नात होती. वयाच्या मानानं तिचा चेहरा प्रौढ वाटत होता. रूप रेखीव होतं, पण रंग सावळा होता. मोकळ्या सुटलेल्या केसांच्या वटा कपाळावर आल्या होत्या. डोळे रडून रडून सुजले होते, पण तरीही त्यांच्यात एक चमत्कारिक चमक होती. जगाच्या नजरेपासून दूर अंधाऱ्या गुहेत दगडात कोरलेली एखादी पुरातन मूर्ती असावी तशी ती माणसाच्या जगापासून दूर दूर असल्यागत वाटत होती. मी विचारलं, तू कर्नल साहेबांची नात का? तिच्या तोंडून शब्द फुटला नाही. चेहऱ्यावर कसलेही भाव म्हटले नाहीत. जणू माझा प्रश्न तिच्यापर्यंत पोचण्याच्या आत मधल्यामध्येच पुसला गेला होता. गडी म्हणाला, तिला काही विचारू नका. तिला बोललेलं समजत नाही. समजत नाही? मग ती कुठल्या भाषेत बोलते? कुठल्याच नाही. ती मुकी आहे. सकाळी मला जाग आली तेव्हा दिवस बराच वर आला होता. प्रवासाच्या शिणामुळं रात्री मला चांगलीच गाढ झोप लागली होती. शिवाय बंगल्याभोवतालचं वातावरण अतिशय शांत होतं. कसला म्हणजे कसलाही आवाज नव्हता. आता सकाळी मात्र झाडांमधून पाखरं कुलकुलत होती. ते ऐकताना शहरी गजबजलेलं विटलेलं मन निवल्यासारखं झालं. मी तोंड धुवून खाली आलो तोवर माझा चहा तयार ठेवलेला होता. बहुधा तिनंच. कारण घरात तर माणसांची हालचाल बिलकुल दिसत नव्हती. चहा पिऊन मी बाहेरचे कपडे चढवले. हातात एक काठी घेतली
आणि थोडं पायी हिंडून यावं म्हणून बाहेर पडलो. नुकताच पाऊस पडून गेला होता. झाडातून अजूनही थेंब ठिपकत होते. सगळीकडं हिरवंगार झालं होतं. पायाखाली पानच पानं पसरलेली. चिखलाचा लवलेश नव्हता. काल संध्याकाळी याच रस्त्याला शिव्या देत मी आलो होतो हे खरंही वाटेना. कर्नलच्या मरणाचं दुःख, त्याच्या नातीविषयीचं कुतूहल, पुढे काय करायचं याची चिंता, कशाचा त्रास होत नव्हता. मन नुसतं हिरवंगार होऊन गेलं होतं. कर्नल या जंगलात कशाला धडपडायला आला असा जो प्रश्न गेली 15 वर्ष मला पडला होता, त्याचं उत्तर आत्ता मिळत होतं. पाठीमागं पानं वाजली. मी वळून पाहिलं, ती येत होती. मी थांबलो. तिला बरोबर येऊ दिलं. काल तिच्या चर्येवर दिसलेलं दुःख आता बराच कमी झालेलं होतं. पावसानंतरच्या रानासारखा तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. चटचट पावलं उचलत ती चालत होती. चालताना एका हातानं केसाच्या बटा मागं सारीत होती. मला तिच्याशी बोलण्याचा फार मोह होत होता. वयस्कर आजोबांबरोबर ती एकटीच राहायची कशी? आपलं दुखणं सांभाळून ते तिचा सांभाळ करायचे कसे? आणि मुख्य म्हणजे भाषे वाचून दोघं एकमेकांना समजून घ्यायचे कसे? खूप खूप तिला विचारायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. पुन्हा पुन्हा मनात येत होतं, आजोबांची वाचा जाणं आणि नातही मुकी, हा योगायोग किती विचित्र आहे. एक मात्र खरं होतं, तिला माझ्याविषयी आपुलकी वाटत असावी, विश्वास वाटत असावा, नाहीतर ती आपणहून माझ्याबरोबर बाहेर आलीच नसती. मध्ये एका पक्षाची टोकटोक ऐकू आली आणि तिनं एकदम हर्षभरीत होऊन वर पाहिलं. मला आश्चर्याचा धक्का बसला. एकूण ती काही मुके असतात तशी बहिरी नव्हती. तिला ऐकू येत होतं, ती फक्त मुकी होती. आता रान मागं पडलं आणि गावातली घरं दिसू लागली. ती थांबली. मीही थांबलो. एवढ्यात ती वळली आणि उलट दिशेने परत जायला निघाली. भराभर चालत माझ्यापासून कितीतरी लांब गेली. हाका मारून काही फायदा नव्हता. मी तिच्या मागं धावत गेलो आणि हातानंच तिला अडवलं. ती रडकुंडीला आली होती. माझ्या हाताला हिसडा मारून ती जी पळत सुटली ती झाडांमध्ये पार दिसेनाशी झाली. एवढ्यातल्या एवढ्यात हिला झालं काय तेच मला कळेना. तिला गावात जायचं नव्हतं का? गावात असं काय होतं की त्याची तिनं धास्ती घ्यावी? मी गावात 4 ठिकाणी कर्नलविषयी विचारपूस केली. कुणालाही त्याची फारशी माहिती नव्हती. कर्नल त्याच्या दुखण्यामुळं अगदी अज्ञातवासात असल्यासारखा होता. त्याचं ते पूर्वीचं गडगडाट करून हसणं, मोठमोठ्यानं बोलणं मला आठवलं. आजूबाजूला माणसं गोळा करून तो नेहमी काहीतरी सांगताना दिसायचा. त्याची वाचा गेली, शब्द हरवले, तशी त्याच्या भोवतीची माणसंही गेली. शब्द या गोष्टीला माणसाच्या आयुष्यात खरंच इतकं महत्त्व आहे का? पण नाही. हार पत्करणं कर्नल राजोपाध्येच्या स्वभावात नव्हतं. तो जातीचा झुंजार माणूस होता. मग इथंच तो हारला असेल. गेली 12 वर्ष लोकांपासून दूर राहून जितेपणी मेल्यासारखा जगला असेल. मला हे खरं वाटेना. त्याच्या नातीला एकटं सोडणं शक्य नव्हतं. मी तिला माझ्याबरोबर मुंबईला न्यायचं ठरवलं. घर सोडून माझ्याबरोबर येणं तिला कितपत आवडेल याची मला खात्री नव्हती. पण तिनं काही विरोध केला नाही. दुपारी मी जीप काढल्याबरोबर ती मुकाट्यानं माझ्या शेजारी येऊन बसली. प्रवासात ती पुन्हा सकाळच्यासारखीच उल्लसित झाली. मजेत खिडकीबाहेर बघत राहिली, अगदी रंगून जाऊन. जसं काही झाड, डोंगर, पाणी, वारा यांच्याशीच तिची माणसांपेक्षा अधिक गट्टी होती. तिला ऐकू येत होतं हे सकाळीच माझ्या ध्यानात आलं होतं. म्हणून मी 1-2 वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर काही समजल्याच्या खुणा उमटल्या नाहीत. शब्दांचा अर्थ तर सोडाच, पण बोलण्याची क्रिया देखील जशी काही तिला कळत नव्हती. मुंबईला आल्याबरोबर मी माझ्या एका मूकबधीर तज्ज्ञ डॉक्टर मित्राला फोन केला. तिची केस समजावून दिली. त्यानं लगेच तिला घेऊन यायला सांगितलं. काही दिवसांनी सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यानं मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. तिच्या हिअरिंगमध्ये काही दोष नाही, तो म्हणाला.
ते तर मी तुला सुरुवातीलाच सांगितलं. प्रत्येक लहान सहान आवाजाची प्रतिक्रिया ती देते. पण आपण काही बोलायला लागलं म्हणजे मात्र चेहरा कोरा. असं काही असेल का की तिला इतर आवाज ऐकू येतात पण शब्द मात्र ऐकू येत नाहीत? वेडा आहेस? असं कसं असेल? शब्द तिला ऐकू येतात पण त्यांचा अर्थ तिला कळत नाही. का? साधी गोष्ट आहे. गेल्या 12 वर्षात तिच्याशी कोणीच काही बोललं नाही. कोण बोलणार? घरी कुणाचं येणं जाणं नाही. एकटे आजोबा, त्यांची वाचा गेलेली. गडी थोडा वेळ आले तरी त्यांना बोलायला बंदी. पण कर्नलनं असं का करावं? स्वतःला बोलता येत नाही म्हणून इतरांना बोलायची बंदी? कर्नल इतका दुष्टपणा करील? यू विल नेव्हर नो. अचानक एखादं व्यंग तयार झालं तर माणसाच्या स्वभावातही विकृती येऊ शकते. एनिवे, तिला शब्द ऐकण्याची संधी मिळालेली नाही. शब्दांची ओळख नाही म्हणून तर तिला बोलता येईनाचं झालं नसेल. प्रिसाइसली मी तिची पूर्ण तपासणी केली. तिचे एक्सरेज देखील बारकाईने पाहिले. तिच्या स्वरयंत्रात काहीही दोष नाही. जीभ, जबडा, एव्हरीथिंग इज नॉर्मल. आनंदानं मला वेड लागायची पाळी आली. यू मीन तिला शिकवलं तर बोलता येईल? तसे चान्सेस आहेत 90%, डॉक्टर म्हणाले. मला एवढंच उत्तेजन हवं होतं. आता मी माघार घेणार नव्हतो. काही झालं तरी मीही एकेकाळी कर्नलच्याच तुकडीतून लढलो होतो. माझ्या आजूबाजूच्या मंडळींनी अर्थातच आग्रह धरला की मी तिला मुक्या बहिऱ्यांच्या शाळेत घालावं. जी मुलगी मुकी वाटते तिला मुक्यांच्या शाळेत पाठवा असं त्यांनी म्हणावं हे साहजिकच होतं. पण नेमकं तेच टाळायला हवं होतं. तिच्या कानांवर शब्दच पडले नाहीत तर ती बोलायला शिकणार कुठून? ते उलट तिच्या मुकेपणाला उत्तेजन देण्यासारखं झालं असतं. म्हणून तिला सर्वसामान्य बोलणाऱ्या मुलांच्या शाळेत पाठवायला हवं हे उघड होतं. पण तिथं तिचं वय आड येत होतं. गेल्या 14 वर्षात ती एक अक्षरही शिकलेली नव्हती. आता तिला घालायचं तरी कुठल्या वर्गात? कुठल्याही शाळेत, कुठल्याही वर्गात तिला प्रवेश मिळणं मुश्किल होतं. शाळेच्या रीतसर शिक्षणाचा विचार नंतर करून आधी तिला बोलायला तर शिकवू. या विचारानं मी दुसऱ्या दिवसापासून तिच्यासाठी जयवंत मास्तरांची शिकवणी सुरू केली. पहिले 3-4 दिवस मी शिकवणीच्या वेळेस खोलीत बसलो तिला धीर द्यायला. जयवंत मास्तर कितीही बोलले तरी तिला त्यातला एकही शब्द समजत नसे. मास्तरांनी तोंड उघडून उच्चार करायला सांगितला हेच तिला कळत नसे. क्वचितच तोंड उघडलं तर त्यातून जखमी जनावराच्या कणहण्यासारखा विचित्र आवाज बाहेर पडे. तिला शब्दांचा त्रास होतोय असं वाटे. आधारासाठी ती आजूबाजूला पाही. शब्दांचा मारा चुकवण्याचा प्रयत्न करी. शिकवणी संपताच ती अगदी थकून बिछाण्यावर अंग टाकी. मी तिच्या पाठीवरून केसांवरून हात फिरवीत असे. ती एखाद्या घाबरलेल्या अर्भकासारखी माझं बोट घट्ट पकडून ठेवी. तिच्या या लक्षणावरून तिला बोलता येण्याची जरासुद्धा आशा दिसत नव्हती. तरीही जयवंत मास्तरांना हे आपल्या शिकवण्याला एक आव्हान वाटत होतं आणि आपल्या परीनं ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. असे 8 दिवस गेले. त्यानंतर एके दिवशी मी ऑफिसमध्ये काम करीत बसलो होतो आणि अचानक मला कोणीतरी हाका मारतंय असा भास झाला. मी दचकून उठलो. खिडकीशी गेलो. बाहेर कुणीच नव्हतं. आता नुसत्या हाका येत नव्हत्या. लवकर या, आत्ताच्या आत्ता घरी या असा आक्रोश चालला होता. जसं काही कोणी प्राणांतिक संकटात सापडलं होतं आणि मला मदतीला बोलावित होतं. मी लगेच जीप काढली आणि घरी पोचलो. लॅच कीनं दरवाजा उघडून मी आत पाऊल टाकलं. जयवंत मास्तर बाहेरच्या खोलीत बसले होते. त्यांच्या पाठीमागचा दरवाजा बंद होता. मी घाईघाईनं दरवाजाकडे जाऊ लागलो. असं पाहताच त्यांनी मला अडवलं. म्हणाले, थांबा, दार उघडू नका, मी एक नवा प्रयोग करून पाहतोय. इतक्यात आतून एक घुसमटलेली किंकाळी ऐकू आली. मी जयवंत मास्तरांकडे लक्ष न देता पुढे झेप घेतली आणि दार उघडले. आतला प्रकार पाहून मी सरदच झालो. एखाद्याला कोंडून ठेवावं आणि खोलीत साप विंचवासारखे भयंकर प्राणी सोडावेत, मग त्या माणसाची भीतीनं जी अवस्था होईल तशा अवस्थेत ती उभी होती.
आक्रसलेल्या चेहऱ्यावर नाकाडोळ्यातनं पाणी गळत होतं. कपड्यांची शुद्ध नव्हती. अंग आखडून ती एका कोपऱ्यात स्वतःला चिणून घेण्याचा प्रयत्न करत होती. विस्फारलेली नजर समोरच्या कोपऱ्यातल्या एका वस्तूवर खिळली होती. त्या वस्तूमधून बाहेर पडत होते शब्द, शब्द, शब्द. मी धावत जाऊन आधी तो टेप रेकॉर्डर बंद केला. तिच्याजवळ गेलो. तिनं मला मिठीच मारली. मी तिच्या केसावरून हात फिरवीत म्हटलं, घाबरू नको, मी आलोय ना आता. अर्थात हे बोललो ते मनातल्या मनातच. उघड बोलण्याचा उपयोग तरी काय होता. माझ्या पाठोपाठ जयवंत मास्तर आत आले होते. किंचित ओशाळून ते म्हणाले, मी तिला शिकवण्याचा एक प्रयोग करीत होतो. मला वाटलं समोर माणूस नसताना नुसते शब्द ऐकायचे म्हटले की तिचं चित्त अधिक एकाग्र होईल. चूक आहे ते. एरवी तिला समोरच्या माणसाचा तरी आधार असतो, पण आज नुसत्या शब्दांचा मारा तिला असह्य झाला. अजून तुमच्या लक्षात येत नाही मास्तर, ती शब्दांना घाबरते. शब्दांना घाबरते का? का हेच तर कोडं आहे आणि मी तेच तर उलगण्याचा प्रयत्न करतोय. पण उत्तर मिळेपर्यंत तुम्ही कृपा करून असले अघोरी प्रकार करू नका. आज मी आलो नसतो तर कदाचित भीतीनं तिचा प्राण गेला असता. हे बोलता बोलताच माझ्या मनात येत होतं, मी आलो नसतो तर, असं मी म्हणतोय, पण मी आलो कसा? कोणी मला घरी धावत येण्याची सूचना दिली? मी तिच्याकडे पाहिलं. माझ्या मांडीवर डोकं ठेवून ती गाढ झोपी गेली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी ती नाहीशी झाली. रोज मी घरी आलो की ती लगबगीनं बाहेरच्या खोलीत यायची. 5 मिनटं माझ्याबरोबर बसायची. पण आज तिचा पत्ता नव्हता. घरात दुसरं कोणीच नव्हतं. घरकामाला येणारी बाई कधीच येऊन गेली होती. शेजारी पाजारी चौकशी करण्यात अर्थ नव्हता, कारण ती कुणातच मिसळत नसे. मी खाली येऊन रस्त्यापर्यंत पाहून आलो. काही उपयोग झाला नाही. ही गेली तरी कुठं? गर्दीची अजिबात सवय नसलेली, वाहनांना बुचणारी, गडबडीला घाबरणारी ही मुलगी, हिचं काय झालं असेल? ही कुठल्या संकटात सापडली असेल? आता शोधायची कुठं हिला? मी पोलीस स्टेशनला फोन केला. त्यांनी सगळीकडे तिच्या शोधाच्या सूचना देऊन ठेवायचं कबूल केलं. काळजीनं जीव गुदमरून गेला होता. मी जीपमध्ये बसलो आणि ती सावकाश चालवीत मैलभराच्या टापूत पाहून आलो. तिच्यासारख्या मुली दिसल्या की आशेनं जीप थांबवायची, जवळ जाऊन पाहायचो आणि निराश होऊन परत जीपमध्ये चढायचो. आता कुठं जायचं हे न सुचून घरी परतलो. एव्हाना ती परत आली असेल अशी एक चुकार आशा होती, पण ती खोटी ठरली. मी सिगरेट पेटवली आणि बिछाण्यावर अंग टाकलं. विचार एकसारखे चालूच होते, पण त्यांना काही दिशा नव्हती. कुणाच्या मनातले बेत कसे कळणार? त्यातून मुक्या माणसाचं मन कळणं अधिकच अवघड. मध्येच क्षणभर विचार थांबले. मन अगदी रिकामं झाल्यासारखं वाटलं, तरंग नसलेल्या पाण्यासारखं. आणि एकदम जाणवलं की ती कबूतरखान्याजवळ एका बंद लॉन्ड्रीच्या पायरीवर पाय पोटाशी घेऊन बसलेली आहे, भेदरलेली, भांबावलेली. आपल्याला असं का वाटलं याची फिकीर करीत मी बसलो नाही. जीप घेऊन सरळ कबूतरखान्याजवळ गेलो. ती तिथं नक्की सापडेल याविषयी मला जरा देखील शंका नव्हती. जरा इकडे तिकडे बघताच लॉन्ड्री सापडली. यावेळी ती बंदही होती, पण पायरीवर मात्र ती नव्हती. असं कसं झालं? असं व्हायचं होतं तर मी इथं आलो कशाला? खरंच मी कशाला आलो? केवळ स्वतःला वाटलं म्हणूनच ना? ती इथं सापडेलच असं मी ठरवलं, ते कशाच्या आधारावर? अधिकच निराश होऊन मी जीप सुरू केली. घराच्या रस्त्याला लागलो. पण मंदिराकडून जीप वळवली आणि वाटायला लागलं की मागं फिरायला हवं. त्याच रस्त्यावर आणखी थोडं पुढं एक इमारत आहे, पिवळ्या रंगाची, निळ्या काचांच्या खिडक्याची. तिथं जायला हवं. दुसऱ्या मजल्यावर दाराला मण्यांचं तोरण आहे. तिथं आत पोचायला हवं. ती माझी वाट पाहते आहे. ही सूचना खोटी असली तर? खोटी असो खरी असो, ती पाळायला तर हवी. त्यातून तसली इमारत तिथं नसली तर प्रश्नच निकालात निघेल. मी जीप वळवली. 5 मिनिटात कबूतरखान्यावरून पुढं निघालो, भवानी शंकर रोडच्या दिशेनं. अचानक मला ती पिवळ्या रंगाची इमारत दिसली, निळ्या काचांच्या खिडक्यांची. जीप पार्क करून मी इमारतीत शिरलो. दुसऱ्या मजल्यावरच्या दाराची बेल वाजवली. एका मध्यमवयीन गृहस्थानं दार उघडलं.
मण्यांचं तोरण खळखळलं. काय पाहिजे त्यांनी विचारलं. इथे एक मुलगी आली आहे का? मुकी आहे. प्रश्न विचारता क्षणीच लक्षात आलं की आपण आपल्या तंत्रीत आलो खरे, पण ती जर इथं आली नसेल तर हे गृहस्थ आपल्याला वेडा ठरवतील. आली आहे. मीच तिला घेऊन आलो. 15-20 मिनिटापूर्वी बंद लॉन्ड्रीच्या पायऱ्यांवर बसली होती, पाय पोटाशी घेऊन. चांगल्या घरातली दिसली म्हणून विचारपूस केली. तिला काही समजत नव्हतं. कोणीतरी फायदा घेईल म्हणून घरी घेऊन आलो. ते एवढं बोलतायत तो ती धावतच बाहेर आली आणि मला बिलगली. पण तुम्हाला कसं कळलं ती इथे आली आहे ती? त्या गृहस्थाने विचारलं. मला कसं कळलं ते मला तरी कुठं ठाऊक होतं. मी काहीच बोललो नाही. पण मला भीती वाटायला लागली होती की माझ्या नकळत एक नवी शक्ती माझ्यात येऊ लागली होती की काय, कुठली. माझं बोट धरून ती जीपमध्ये चढली. माझ्या शेजारी बसली, मला घट्ट बिलगून. माझ्याविषयी तिला इतकं वाटत होतं तर ती मला सोडून का गेली होती? मला भीती वाटते. माझ्या जाणीवेत शब्द स्पष्ट उमटले. मला इथं राहायचं नाही. मी देवरांना परत चालले होते. मला रस्ता सापडेना. मोटारी, माणसं, गडबड. मी घाबरले, बसून राहिले. तुम्हाला बोलवलं. हे मला कोण सांगत होतं? प्रत्यक्षात तर कोणीच बोलत नव्हते. मग मला हे कळत होतं ते कुठल्या मार्गानं. मी तिच्याकडे पाहिलं. ती अगदी एकाग्रपणे समोर पाहत बसून राहिली होती, मला अगदी घट्ट बिलगून. मला काहीतरी समजतंय वाटत होतं. एक पुसटसा आकार दिसत होता, पण अजून सगळं स्पष्ट होत नव्हतं. 4 दिवसांनी रात्रीच्या वेळेस एक मध्यमवयीन गृहस्थ माझा पत्ता शोधित माझ्या घरी आले. मी सॉलिसिटर फडतरे, कर्नल राजोपाध्यांचा सॉलिसिटर. मला परमेश्वर भेटल्यासारखं झालं. एकूण आता कर्नलची अधिक माहिती मिळण्याची सोय झाली. तुम्हाला माहीत आहे का की कर्नल अलीकडेच वारले? फडतऱ्यांनी मला विचारलं. हो, मी त्याच्या घरी जाऊन आलो, देवरांना. त्यांच्या नातीला मी इथं आणलंय. फडतरे दचकले. तिला तुम्ही बरोबर आणलंय? हो. का? कर्नलच्या विलप्रमाणे त्यांच्या मागे त्यांची इस्टेट, बंगला सगळं तिच्याच नावानं होणार आहे. मात्र त्यांना काळजी वाटत होती की लोक तिला फसवतील, तिच्या हातातनं सगळं काढून घेतील आणि एखाद्या बेवारशी मुलीसारखं तिला रस्त्यावर पडावं लागेल. म्हणून त्यांनी तिची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. ती सज्ञान होईपर्यंत ही इस्टेट तुमच्याकडेच राहील. त्यानंतर तिला फायदेशीर होईल अशा रीतीनं. ते राहू दे, पण त्यांनी आपल्या नातीविषयी अधिक काही कळवलं का? नाही बुवा. का? काही विशेष? नाही, काही नाही. कर्नलनी विल केलं त्याला 3 महिने झाले. तुम्हाला आज कळवू, उद्या कळवू म्हणता म्हणता बरेच दिवस गेले. त्यात कर्नल अचानक गेले. ते गेल्याचं मला कळलं तेही काल परवाच. साताऱ्याहून माझा भाचा आला त्याच्याकडून. तुम्हाला कसं कळलं? रहस्य उलगडण्याची आशा वाटता वाटताच पुन्हा एक दरवाजा बंद झाला होता. फडतऱ्याने सांगितल्याप्रमाणे इस्टेटीचा ताबा घेण्यासाठी मी 2च दिवसात देवरांना गेलो. यावेळेस मी तिथं पाहुणा नव्हतो, परका नव्हतो. काही एका विलक्षण दैवयोगानं मी तिथला, तात्पुरता का होईना पण मालक झालो होतो. त्या वास्तूची जबाबदारी आता माझ्यावर होती. मी 3-4 गडी बोलावले, सुतार, रंगारी बोलवले आणि बंगला स्वच्छ करून घ्यायला सुरुवात केली. भिंत साफ करता करता गडी माझ्याकडे आले आणि म्हणाले, फडतळातली पुस्तकं काढून ठेवायची ना? मी जाऊन पाहिलं. भिंतीतलं एक मोठं फडताळ पुस्तकांनी भरून गेलेलं होतं. मी ती पुस्तकं खाली काढायला लावून फडताळ रंगवायला रिकामं करून दिलं. कर्नलसारख्या फौजी माणसाकडे पुस्तकं कसली असणार? घटकाभर करमणूक करणाऱ्या इंग्रजी कादंबऱ्या असतील. झालं असा विचार करत मी ती पुस्तकं सहज चाळायला लागलो. पण आश्चर्य म्हणजे त्या कादंबऱ्या नव्हत्या. ती मानसशास्त्रावरची, अध्यात्मावरची आणि तत्त्वज्ञानाची गंभीर पुस्तकं होती. बहुतेक सगळी इंग्रजीत होती, एखादं दुसरं मराठीत होतं. विशेष म्हणजे त्यांच्यापैकी काही पुस्तकच नव्हती, त्या होत्या डायऱ्या. मजबूत, जाडजूड बांधणीच्या. सुमारे 14-15 डायऱ्या. बारीक अक्षरातल्या इंग्रजी मजकुरानं पाठपोट भरलेल्या. कर्नलच्या आयुष्यातली 15 वर्ष इथं डायऱ्यांच्या रूपात माझ्यासमोर उभी होती. मी त्या डायऱ्या वाचायला लगेच सुरुवात केली. उरलेला दिवस आणि संबंध रात्र
मी वाचतच होतो. नियतीचा खेळ मोठा अगम्य आहे. माझ्या नातीला तिचे आईवडील माझ्याकडे सोडून जातात काय आणि ती कायमचीच इथली रहिवासी होते काय? माझ्यासारख्या असहाय्य म्हातारा तिला कसा सांभाळू शकेल? पण न सांभाळून सांगायचं कुणाला? तिला पाठवणार कुठे? अनाथाश्रमात? परमेश्वरा, निदान मला बोलता आलं असतं तर मी तिला रडू नको एवढं तरी सांगू शकलो असतो. पण या अशा वाचाहीन अवस्थेत मी तिच्यासाठी काय करू शकणार? मला निदान तिला हाक मारता आली असती तरी तिच्यावर लक्ष ठेवणं किती सोपं झालं असतं. या अशा अवस्थेत देवानं तिला माझ्याकडे पाठवून माझी थट्टा मांडली आहे. पण असं तरी का म्हणावं? असंही असेल की या वयात मला सोबत म्हणून त्यानं तिला पाठवलं असेल. तिच्यामुळंच माझ्या जगण्याला काही हेतू आला आहे. नाहीतर यापुढलं रिकामं आयुष्य खायला उठलं असतं. दुर्भाग्य एवढंच की मी तिच्याशी बोलू शकत नाही. कुणाला कुणाची माया लागेल हे कसं सांगणार? नाहीतर या चिमण्या जीवाला आपल्या मुक्या आजोबाचा लळा का लागावा? किती दिवस मी दैवाला दोष देत राहू? माणसाच्या हातात काहीच का नसतं? माझ्या दुर्दैवाशी मी लढा देऊ शकणार नाही का? इतक्या दिवसांच्या सतत विचाराला आज फळ आलं. मला एक नवीन मार्ग सुचला आहे, पण तो इतका कठीण आहे. आजवर केवळ कुतूहलापोटी मी या विषयाचा अभ्यास केला. आता प्रयोग करून पाहण्याची संधी मिळाली आहे. बेटीचा माझ्यावर इतका विश्वास आहे. ती माझ्यावर सर्वस्वी, अगदी सर्वस्वी अवलंबून आहे. एवढासा बाळजीव माझ्यासारख्या म्हाताऱ्यावर इतकं प्रेम करतो. स्वर्गीय, केवळ स्वर्गीय परमेश्वराची कृपा. प्रयोग कितीही कठीण असला तरी मी मागे हटणार नाही. मी हाडाचा सैनिक आहे. शिवाय हाताशी भरपूर वेळ आहे. दुसरं आहेच काय करायला? बस, ही गोष्ट साध्य करून दाखवणं हेच आता माझ्या आयुष्याचं ध्येय. मन अतिशय एकाग्र करायचं. विचाराचा एकच तीव्र झोत तयार करायचा आणि तिच्या मनाला संदेश पाठवायचा. तिचं मन तो संदेश ग्रहण करील का? त्यानं करायला हवा. तिचं मन कोवळं आहे, असंस्कारित आहे. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम आहे. आम्हा दोघांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच एक धागा तयार झालेला आहे. परमेश्वरा, मला या प्रयोगात यश येऊ दे रे, नाहीतर माझी नात मला अंतरेल. जिंकलो! काय विलक्षण प्रकार! ही गोष्ट साध्य होईल हे कुणाला खरं वाटलं नसतं, पण ती झाली आहे. आज मी तिला मनानंच सांगितलं, टेबलवर पडलेलं पुस्तक घेऊन ये. ती दुडूदुडू धावत गेली आणि पुस्तक घेऊन आली. गॉड इज ग्रेट. आता माझं मन थोडंसंच एकाग्र झालं तरी तिच्याशी बोलू शकतं. आता कितीतरी गोष्टी मी तिला मनाच्या भाषेत शिकवू शकतो. काल मी तिला वस्तूंचे रंग शिकवले. परमेश्वराची लीला. काल प्रथमच तिनं मला संदेश दिला, आजोबा, मागच्या अंगणात एक मोर आला आहे. आता ती माझ्याबरोबर न येता जिथं कुठं असेल तिथूनच माझ्या मनाशी बोलू लागली आहे. हे तिला माझ्यापेक्षा कितीतरी अधिक लवकर जमलं. ती वयानं लहान असल्यामुळे का? यापुढे त्या दोघांच्या मनांमधले अनेक प्रसंगाचे संवाद दिलेले होते. दिवसेंदिवस हे संवाद अधिकाधिक सोपे होत गेले होते. पुढं पुढं तर शब्दांच्या साह्यानं माणसं बोलतील तसेच हे संवाद होत असावेत. आज ती असं म्हणाली, मग मी असं म्हणालो, असे उल्लेख होते. आपल्याला प्राप्त झालेल्या सामर्थ्याविषयी पुढं कसलीही अपूर्वाई दिसत नव्हती. ते गृहीतच धरलेलं होतं. कर्नलला फक्त एकच वाटत होतं, कुठल्याही भाषेत बोललेले शब्द आपल्या नातीच्या कानांवर पडता कामा नयेत. कारण तिला स्वतःला 4 चौघांसारखे तोंडाने शब्द बोलता यायला लागले तर मनानं संदेश देण्याघेण्याची तिची शक्ती कमी होईल याची त्याला खात्रीच होती. कर्नलनं आपल्या नातीला शब्द वाचून वाढवलं होतं. आपल्या व्यंगावर मात केली होती. जिथं शरीराची शक्ती अपुरी पडली होती तिथं मनाकडून काम करून घेतलं होतं आणि आपल्या नातीला एक जगावेगळं सामर्थ्य दिलं होतं. मग मला जेव्हा जेव्हा तिच्यावरच्या संकटाची जाणीव झाली तेव्हा तिचंच मन मला हाक मारित होतं का? शंकाच नाही. आणि कर्नलनं मरणवेळी मला घातलेली साथ. पण माझ्यात कसलीही वेगळी शक्ती नसताना
ती माझ्यापर्यंत पोचण्याचं कारण? त्या दोघांमध्ये आणि माझ्यात असलेला प्रेमाचा धागा, की त्या वेळची त्यांच्या साथ घालण्याची उत्कटता? आणि कोणी सांगावं, मी अगदीच कोरडा नसेन. थोड्याशा साधनेनंतर माझ्यातही ही शक्ती, बीजरूपानं प्रत्येकच माणसात ही शक्ती असेल का? जन्मतः असलेली, पण नंतर शब्दांच्या बडेजावात खुरटून गेलेली. खरंच एकेकाळी माणूस निसर्गाचाच एक भाग असेल. निसर्गाशी शब्दांवाचून मनानं बोलत असेल. निसर्गही त्याच्याशी भाषेवाचून बोलत असेल. पावसाचा आवाज, पक्ष्यांचं कुंजन, रातकिड्यांची किरकिर, साऱ्याचा अर्थ माणसाला समजत असेल. नुसत्या नादाचाच नाही तर शांततेचाही. रानातली मध्यरात्रीची स्तब्धता, गुहेतली खोल गंभीरता, समुद्र तळीची नीरवता, गर्भातली निशब्दता आणि मरणानंतरची शांती, या साऱ्यांचा अन्वय माणसाला लावता येत असेल. मग शब्दांशिवाय दुसऱ्याला काही सांगणं त्याला काय कठीण? पण मग कधीतरी एकदा त्याला शब्दाचा शोध लागला असेल. निसर्गात दुसऱ्या कुणालाच बोलता न येणारी स्वतःची वेगळी भाषा त्यानं शोधून काढली असेल आणि इथंच तो निसर्गाशी फुटून वेगळा झाला असेल. इथंच त्यानं शब्दा वाचून दुसऱ्याचं मन जाणण्याची, आपलं मन दुसऱ्याला कळवण्याची शक्ती गमावली असेल. माणसाला तोडणारे बेंगरूळ, ढोबळे शब्द बोलण्याची, कृत्रिम कसबाऐवजी माणसाची मनं शब्दा वाचून जोडण्याची शक्ती जर एखाद्या जीवात असेल तर ती जपली पाहिजे, प्राणपणाने वाढवली पाहिजे. बस, कर्नल आजपासून माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलं. तुझी जागा मी घेईन. मी तिला इथं घेऊन येईन. तिच्या मनाशी संवाद करायला शिकेन. कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण या रानातली तुझी साधना मी शहरातल्या त्या गलिच्छ कोलाहलात वाया जाऊ देणार नाही. मी तुझी ठेव सांभाळीन. तिची जगावेगळी शक्ती कायम राखीन. एका नव्या निर्धारानं मी मुंबईला परत आलो. जिना चढतानाच मी तिला मनातल्या मनात शेकडो हाका मारल्या. पण दार उघडलं तेव्हा लक्षात आलं की घर मोकळंच आहे. शेजारच्या बाईंनी पुढं होऊन सांगितलं की तिला नॅशनल हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. मी तसाच तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ती कॉटवर पडली होती. अंगावर जागोजागी बँडेजेस बांधली होती. जयवंत मास्तर उशाशी बसले होते. काय झालं हिला? मी घाबरून विचारलं. तुमच्या घरासमोरच्या पार्कमध्ये गेली होती. तिथं पब्लिक मीटिंग होती. म्हणे सगळ्या बाजूनी घोषणाच घोषणा. कोणीतरी मंत्री तावातावानं बोलत होता. त्यातून ही स्पीकरखालीच उभी होती. भयंकर घोषणा, भाषणं, शब्द अक्राळ विक्राळ, स्वतःचे आकार कितीतरी पटींनी फुगवून अंगावर धावून येणारे शब्दांचे राक्षस. हिला काही समजेनासं झालं. वेड्यासारखी भांबावून उभी राहिली. मग बाहेर पडायला पाहू लागली, पण गर्दीमध्ये अडकून पडली. सभा सुटताना लोक सैरावैरा धावू लागली तेव्हा त्यांच्या पायाखाली तुडवली गेली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पोचवलं. एवढं होऊन मला कसलीही सूचना झाली नाही. तिच्या मनानं मला कळवळून हाक मारली असेलच. मग ती माझ्यापर्यंत पोचली कशी नाही? घाबरायचं काही कारण नाही, जयवंत मास्तर म्हणाले. जीवाला काही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. पण मला तिच्याकडून काहीच सूचना कशी मिळाली नाही? तिनं डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. बिछाण्यातल्या बिछाण्यात ती उठून बसली. बोल, माझ्या मनाशी काहीतरी बोल. अगं, यापुढं तू कायमची सुखात शांतीत राहणार आहेस. उद्याच्या उद्या आपण देवरानला जाणार आहोत. शब्दांनी बरबटलेल्या या जगापासून कायमचे दूर. पण नाही, तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. माझ्या छातीत धस झालं. हिची माझ्या मनाशी बोलण्याची शक्ती गेली कुठं? हा भांबावलेला चेहरा, यावरचं हे वेगवेगळं हसू, हे आलं कुठून? आणि डोळ्यातली ती विलक्षण चमक गेली कुठं? साहेब, भलती आनंदाची बातमी आहे, जयवंत मास्तर हसत हसत म्हणाले. शेवटी मी जिंकलो. तिला बोलायला शिकवण्यात यशस्वी झालो. तुम्ही इथं नव्हता तेव्हा आम्ही खूपच प्रगती केली. आता तिला बोलता यायला लागलंय. काय म्हणालात? मी किंचाळलो. येस, ती बोलते, आपलं नाव सांगते. म्हणजे फक्त 4च शब्द बोलते, पण ही सुरुवात आहे. ही सुरुवात कशाची? विजयाची की विध्वंसाची? बोल बेटा, बोल. तुझं नाव सांग, नाव सांग.
माकडाला नाचवणाऱ्या माकडवाल्याच्या पढवलेल्या उत्साहानं जयवंत मास्तर म्हणत होते, नाव सांग बेटा. आणि आत्तापर्यंत हिरव्या रानासारखी गूढ असलेली ती तेजस्वी डोळ्याची मुलगी आता काचेसारख्या निस्तेज पडलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे भांबावून पाहत, ओठांच्या कडेची लाळ हाताच्या उलट्या पंज्यानं पुसत, अडखळत अडखळत बोलू लागली, माझं नाव आहे. धन्यवाद.